पेपर फर्स्टमधले 2 चॅप्टर आपले झालेले आहेत. पेपर फर्स्टमधला आपला फर्स्ट चॅप्टर झाला बेसिक इलेक्ट्रिसिटी अँड नेटवर्क थेरम. सेकंड चॅप्टर आपण पाहिलेलं आहे एसी सर्किट. आता पेपर सेकंडमधला पण फर्स्ट चॅप्टर आपला झाला सेमीकंडक्टर डायोड झालेलं आहे आपलं. आता त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर आहे, सेकंडमधलं सेकंड चॅप्टर पेपर सेकंड चॅप्टर ट्रान्झिस्टर्स. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे हा ट्रान्झिस्टर्स. ठीक आहे, कारण ट्रान्झिस्टरला आपण ॲम्प्लिफायर म्हणून पण वापरू शकतो, आपण त्याला स्विच म्हणून पण वापरू शकतो. तर सगळ्याच्या आयसी बनतात आपल्या. तर फॅब्रिकेशन ट्रान्झिस्टरचं फॅब्रिकेशन करून आपण आयसी बनवतो, इंटिग्रेटेड सर्किट्स आयसी मीन्स. त्याच्यामुळे ट्रान्झिस्टर हा भाग आपल्यासाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट भाग सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी जी आपली तयार होते. डायोड आणि ट्रान्झिस्टरमुळेच काय झालेलं आहे की साईज ज्या आहेत आपल्या आयसीमध्ये आपण यूज करतो ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग साईज ज्या चिप्स म्हणतो आपण त्याला आयसीमुळे साईज सगळ्यात लो किंवा कमी म्हणू शकता तुम्ही. आता जे आपण सगळे सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीमुळे साईज बघतो आहोत त्याचं फार मोठं योगदान ट्रान्झिस्टरचं आहे. ठीक आहे, अगदी छोटासा डिव्हाइस पण तो ॲम्प्लिफायर म्हणून यूज करू शकतो आपण, त्याला स्विच म्हणून यूज करू शकतो आपण. ट्रान्झिस्टरचे बहुतेक भरपूर उपयोग आपल्याला बघायचे आहेत. आता यामध्ये ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर बेसिक टाईप्स त्याचे बायपोलर आणि युनिपोलर. त्याच्यानंतर बायपोलरचे परत त्याचे टाईप्स पाहिजे, युनिपोलरचे टाईप्स आपल्याला पाहिजे आहेत, ॲम्प्लिफायरचे ट्रान्झिस्टरचे प्रकार आपल्याला पाहिजे, ट्रान्झिस्टरला स्विच म्हणून कसं वापरायचं ते पाहायचं आहे. त्याच्या बायसिंग मेथड्स आपल्याला पाहिजेत. बायस करणे म्हणजे त्याला व्होल्टेज देणे, त्याला कसं ऑन करायचं आणि कसं वापरायचं, बायसिंगचे मेथड कोणते आहेत. तर हे सगळे आपल्याला याच्यामध्ये काय करायचे पार्ट्स पाहिजेत. ठीक आहे, ॲम्प्लिफायर म्हणून त्याचा कसा यूज होतो, स्विच म्हणून कसं होतो, ॲम्प्लिफिकेशनच्या कोणत्या मेथड्स आपण यूज करतो आणि ट्रान्झिस्टर कसा ऑपरेट होतो त्याचं वर्किंग कन्स्ट्रक्शन टोटली ट्रान्झिस्टरचा हा चॅप्टर आहे सगळा मोठा आणि खूप इम्पॉर्टंट असा डिजिटल टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने पाहिलं हा चॅप्टर आपल्याला खूपच इम्पॉर्टंट. त्यामुळे हा चॅप्टर संबंध खूप महत्त्वाचं. ठीक आहे, आतापर्यंतचे चॅप्टर पाहिले त्याच्यात जो सेमीकंडक्टर डायोड तुम्ही पाहिले त्या आधारित हा चॅप्टर. आता सेमीकंडक्टर म्हणजे काय पाहिलं आपण, त्याच्यानंतर तुम्हाला पी टाईप कसा तयार होतो पाहिलेला आपण, एन टाईप कसा तयार होतो पाहिलेलं आहे. पी आणि एन जोडल्यानंतर आपल्याला काय तयार होतो पाहिलेलं आपण, डायोड तयार होतो. आणि डायोड म्हटलं की आपण पाहिलेलं कसा डायोड तयार होतो, पी आणि एन आपण जोडले एकमेकाला की डायोड तयार झाला. मग त्या डायोडमध्ये 2च सेमीकंडक्टरचे रिजन आहेत, एक पी आणि एक एन आणि 2 टर्मिनल एक जंक्शन. ठीक आहे, असं डायोडचं कन्स्ट्रक्शन आपण सांगू शकतो. दोन्हीच्या मध्ये जो जोड येतो जिथं जोडलेला आहे आपण त्याला आपण म्हणतो जंक्शन. आणि एकच असतं डायोडमध्ये जंक्शन आपण पाहिलं की एकच असतं. आता ट्रान्झिस्टर असा डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये 3 रिजन आहे. ट्रान्झिस्टरमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शनची फिगर इथे समोर दिसते आहे. ठीक आहे, तर 3 पट्टे असतात म्हणजे 3 रिजन आहेत सेमीकंडक्टरचे. ते 3 रिजन असल्यामुळं 3 टर्मिनल्स आले त्याला आणि जंक्शन सुद्धा किती आले 2 आले. 3 भाग असल्यामुळं तिन्ही भाग असल्यामुळं सेमीकंडक्टर रिजनचे 3 पट्टे आले त्याच्यामुळे 2 जंक्शन आले, 3 टर्मिनल आले, 3 रिजन आले. असं कन्स्ट्रक्शन आपण त्याला सांगू शकतो. ठीक आहे, मेन बेसिक प्रकार जे आहेत त्याचे प्रकाराच्या आधी आपण त्याचं नेम बघूया. ट्रान्झिस्टर, ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर. ट्रान्झिस्टर मीन्स ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर. ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर मीन्स its resistance value is transferred from one value to other value depending on its bias. Depending on its bias म्हणजे तुम्ही बायस कसं करताय त्याला, बायस म्हणजे व्होल्टेज देणे. बायसच्या मेथडवर डिपेंड आहे की त्याची जी रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे एका व्हॅल्यू पासून अदर व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट होते किंवा ट्रान्सफर होते. ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर, ट्रान्झिस्टर मीन्स ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर. आणि हे कशावरती डिपेंड आहे, बायस. तुम्ही त्याला सप्लाय कसं देताय, त्याला बायस कसं करता आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. सिम्पली सांगायचं म्हटलं तर ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर मीन्स ट्रान्झिस्टर इट्स रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंजेस किंवा ट्रान्सफर वन व्हॅल्यू टू अदर व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन इट्स बायस. ठीक आहे, ट्रान्सफर ऑफ रेजिस्टर. मग आता ट्रान्झिस्टरचे 2 प्रकार, इट हॅज 2 टाइप्स. पहिला आहे तो बायपोलर आणि सेकंड टाइप आहे तो युनिपोलर. बायपोलर आणि युनिपोलर. पोलॅरिटीज आपल्याला कळतात. आता पोलॅरिटीज किंवा पोलार ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो, प्लस किंवा मायनस म्हणू शकता तुम्ही, होल्स किंवा इलेक्ट्रॉन्स म्हणू शकता तुम्ही, पोलार म्हणू शकतो आपण त्याला. आणि बाय म्हणजे 2 आणि युनि म्हणजे 1. आता बायपोलर म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन्स आणि होल्स दोन्हीही कारणीभूत होतात जेव्हा त्याच्यामध्ये करंट कॅरी होतो. करंट कॅरी करण्यासाठी दोन्हीही काय होतात की भाग घेतात. इलेक्ट्रॉन्स ऑल बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स टेक पार्ट कॅरी करंट थ्रू ट्रान्झिस्टर. आणि इथं काय होईल, इथं आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रॉन अँड होल्स बोथ म्हणतोय आपण, दोन्ही भाग घेत आहेत. पण इथं काय म्हणू शकतो, ऑल शब्द येईल.
इलेक्ट्रॉन और होल्स टेक पार्ट करंट कॅरी करण्यासाठी. ठीक आहे, इथं करंट कॅरी करण्यासाठी अँड शब्द वापरतोय आपण किंवा बोथ म्हणू शकतोय आपण. इलेक्ट्रॉन अँड होल्स ऑर बोथ इलेक्ट्रॉन अँड होल्स दोन्हीही काय होतात तिथं कारणीभूत होतात करंट वाहण्यासाठी ट्रान्झिस्टरमध्ये. ठीक आहे, पण इथं मात्र इलेक्ट्रॉन किंवा होल्स याच्यामुळे काय होईल करंट व्हाईल. म्हणून हा युनिपोलर झाला, हा बायपोलर झाला. सुरुवातीला आपण जे पाहणार आहोत ते बायपोलर पाहणार आहोत. बायपोलर ट्रान्झिस्टरचे प्रकार. आणि बायपोलर ट्रान्झिस्टर खूप इम्पॉर्टंट आहे युनिपोलर पेक्षा, कारण युनिपोलर आपण फक्त ठराविक ठिकाणीच यूज करतो. बाकी सगळीकडे आपल्याला जो लागतो तो बायपोलर ट्रान्झिस्टरच लागतो. ठीक आहे, मग बायपोलर ट्रान्झिस्टर आपल्याला इथून पुढे बघायचं आहे. निम्मा पार्ट जो आहे तो बायपोलर वरती आहे आणि निम्मा पार्ट जो आहे तो युनिपोलर वरती आहे. बायपोलर म्हणजे समजला तर तुम्हाला. बाय म्हणजे टू पोलॅरिटीज. बोथ इलेक्ट्रॉन अँड होल्स टेक पार्ट कॅरी करंट थ्रू ट्रान्झिस्टर. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये बघा टू टाइप्स आहेत आता बायपोलरचे, पीएनपी आणि एनपीएन किंवा एनपीएन आणि पीएनपी. इथं मी दाखवलेले याचे दोन पार्ट एनपीएन किंवा दोन टाइप्स एनपीएन आणि पीएनपी. बायपोलर ट्रान्झिस्टरचे दोन प्रकार बघा. ट्रान्झिस्टरचे दोन प्रकार बायपोलर युनिपोलर. बायपोलरचे परत दोन प्रकार एनपीएन आणि पीएनपी. एक समजला, एक फिगर काढता आली तर त्याच्या अपोजिट आपल्याला काय करता येते, दुसरी काढता येते. तर इथंपर्यंत कुणाला प्रॉब्लेम नसावा. ठीक आहे, बायपोलर मधले आपण त्याचे टाइप्स समोर फिगर काढलेली आहे. ही एनबीएनची फिगर आहे, ही पीएनपीची फिगर आहे. हे कन्स्ट्रक्शन आहे, हा सिम्बॉल आहे. कन्स्ट्रक्शन आहे, हा सिम्बॉल आहे. जसं आपण डायोडचं पाहिलं कन्स्ट्रक्शन आणि सिम्बॉल, त्याच पद्धतीनं आपण ट्रान्झिस्टरचे टाइप्स आणि त्याचे सिम्बॉल इथं काढलेले. ठीक आहे, आता एन पी एन म्हटल्यानंतर बघा, एन मध्ये आपण इलेक्ट्रॉन दाखवले, पी म्हटले की होल्स दाखवले, परत एन म्हटले की इलेक्ट्रॉन दाखवले. जसं त्याचं नाव आहे त्याच पद्धतीनं कन्स्ट्रक्शन दाखवायचंय. इथं बघा पी अँड पी म्हटलं की काय केलं, पी मध्ये होल्स आले पॉझिटिव्ह आणि एन म्हटलं की आत काय केलेत आपण निगेटिव्ह इलेक्ट्रॉन दाखवलेले. जसं नाव आहे त्या पद्धतीनं फिगर काढायचं. तर सिम्बॉल मध्ये काय फरक दिसतो, सिम्बॉल मध्ये ॲरो डायरेक्शन जी आहे एनपीएन मधली, एनपीएन असेल तर ॲरो डायरेक्शन डाऊनवर्ड दिशेला असते खाली. आणि जर पीएनपीचा सिम्बॉल तुम्हाला काढायचा आहे तर इमिटरचा जो बाण आहे किंवा ॲरो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला आपल्याला काय करायचं काढायचं. फक्त डायरेक्शन इथं चेंज आहे ॲरो मध्ये. सिम्बॉल जर पाहिले आपण तर हा डाऊनवर्ड असतो एनपीएनचा आणि पीएनपीचा जो असतो तो उलटा काढायचा आपल्याला अपवर्ड. ठीक आहे, हे झाले त्याचं कन्स्ट्रक्शन आणि सिम्बॉल. आता जे तीन टर्मिनल्स त्याचे तयार होत आहेत, आता तुम्हाला रिजन कळाली एन पी एन. एन म्हटलं की त्याच्यात इलेक्ट्रॉन्स आले आणि पी म्हटलं की होल्स आले. जसं नाव आहे तशी फिगर आपल्याला काय करायची काढायची. तीन याच्यामध्ये पट्टे आहेत सेमीकंडक्टरचे. रिजन म्हणजे काय, तीन पट्टे आले. तीन पट्टे असल्यामुळे त्याला तीन टर्मिनल्स आले. जसं डायोडला दोनच रिजन होते म्हणून दोनच टर्मिनल होते, ॲनोड आणि कॅथोड. पण याच्यामध्ये तीन कप्पे आहेत किंवा तुम्ही तीन रिजन म्हणू शकता, तीन पट्टे म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये टर्मिनल सुद्धा किती आलेले आहेत, तीन. मग ह्या तीन टर्मिनलचे जे नाव आहे ते इथं तुम्हाला दिसत असतील. पहिलं जे नाव आपण दिले तर इमिटर, मधला जो असतो तो बेस आणि लास्ट आहे तो कलेक्टर. सिम्बॉल मध्ये कधीही काढताना इमिटर खाली काढायचा असतो. इमिटर असतो तो जो बाण काढतो आपण तो इमिटरला काढतो आपण. मधला आहे तो बेसच आहे, जसं इथं मध्ये बेस काढला आपण तसा बेस, BASE बेस. ठीक आहे, आणि कलेक्टर जो आहे तो आपल्याला वरती काढायचा आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये कलेक्टर आपल्याला राईट हँड साईडला मी काढलाय आणि लेफ्ट हँड साईडला आपण काय काढलंय इमिटर. ठीक आहे, कन्स्ट्रक्शनची फिगर काढताना फार सिंपल आहे आणि ॲरो डायरेक्शन लक्षात ठेवलं की सिम्बॉल पण आपल्याला पाठ करायला सोपं आहे. फक्त सिम्बॉल मध्ये इमिटर हा खाली काढायचा आहे आपल्याला, कलेक्टर वरच्या पॉइंटला काढायचा आहे आपल्याला आणि बेस जो असतो तो सेंटरला असतो. बेस जसा इथं सेंटरला आहे तसं इथेही सेंटरलाच काढायचं आहे. हे सिम्बॉल आणि ही कन्स्ट्रक्शनची फिगर आहे. ठीक आहे, नावाप्रमाणेच त्याचे फंक्शन सुद्धा आहे. आता मी एक सिम्बॉल खोडते इथलं, दोन्ही सिम्बॉल खोडू आपण कारण आपल्याला लिहायला जागा पुरत नाहीये. जो इमिटर आहे त्याच्यानंतर बेस बघूया आणि त्याच्यानंतर कलेक्टर बघूया. ठीक आहे, जो इमिटर आहे इमिटर, इमिट करणे म्हणजे सोडणे. इमिटर काय करतो की त्याला करंट त्याला सप्लाय दिल्यानंतर त्याच्यात होल्स असतील किंवा इलेक्ट्रॉन्स असतील. जर पीएनपी असेल तर इमिटरकडे होल्स असणार आहेत, जर एनपीएन असेल तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. जे काय त्याच्याकडे आहे इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स तर सोडायचं काम करतो, पुढे पाठवतो, म्हणून त्याला म्हटलं जातं इमिटर. त्याच्यानंतर कलेक्टर जो आहे, इमिट करणे म्हणजे सोडणे आणि कलेक्ट करणे म्हणजे गोळा करणे. इमिटरने सोडलेले जे काय असतील इलेक्ट्रॉन्स असतील किंवा होल्स असतील ते गोळा करण्याचं काम कोण करतो, कलेक्टर. कलेक्ट इलेक्ट्रॉन ऑर होल्स.
ठीक आहे. कलेक्ट करतो तो, हा सोडतो. आता मग बेसचं काय काम आहे? हा सोडतोय, हा गोळा करतोय. बेसचं काय काम आहे? जे काही प्रोसेस चाललेली असते त्या प्रोसेसवर होल कंट्रोल ठेवण्याचं काम कोणाचं असतं? तर बेसचं असतं. ठीक आहे. टोटली कंट्रोल इथं बेसच्या मार्फत काय केला जातो? कंट्रोल केला जातो. जे काही इमिटर इलेक्ट्रॉन्स किंवा होल सोडेल, कलेक्टर गोळा करेल, जे काही करंट होईल त्याच्यामध्ये, त्या सर्वांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम कोणाचं आहे? तर बेसचं आहे. हे ह्याचे 3 फंक्शन. हा सोडतो, हा गोळा करतो, हा कंट्रोल करतो इलेक्ट्रॉन्स किंवा होल्सला. हा प्रोसेस कंट्रोल करतो, हा इलेक्ट्रॉन्स किंवा होल पुढे पाठवेल किंवा सोडेल. आणि कलेक्टर म्हणजे कलेक्ट करतो इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स. इतकं सिंपल आहे. आता परत त्याच्यानंतर हे झाले त्याचे फंक्शन. त्याचं जर आपल्याला हे सांगायचं असेल कन्स्ट्रक्शन प्रमाणे, कन्स्ट्रक्शन सांगायचं असेल आपल्याला की इमिटर कसा असतो, त्याची साईज कशी, बेस कसा, कलेक्टर कसा, तर तुम्ही इथं सांगू शकता. आता जसं तुम्हाला साईज दिसते आहे, साईजमध्ये आपण दाखवल्याप्रमाणे जो इमिटर आहे, आता डुपिंग आपल्याला कळतं, डुप्ड म्हणतो आपण, डुपिंग पण कळतं आपल्याला. इमिटर हा हेवीली डुप्ड असतो, हेवीली डुप्ड, आणि मीडियम असतो साईजमध्ये. साईजमध्ये मात्र मीडियम. इमिट करतो हे फंक्शन झालं त्याचं, कलेक्टर करतो हे फंक्शन आहे, बेस कंट्रोल करतो हे फंक्शन आहे. पण ऍक्च्युली ते साईजमध्ये कसे आहेत किंवा त्याचं डुपिंग लेवल कसं आहे, तेव्हा त्याचं कन्स्ट्रक्शन सांगायचं आपल्याला. इमिटर जो असतो ह्या तिन्हीमध्ये सर्वात जास्त इमिटर हा हेवीली डुप्ड आहे. मटेरियल जे वापरतो आपण त्या संबंधात हा शब्द आला, हेवीली डुप्ड. पण साईजमध्ये मात्र तिन्ही कम्पेअर केला आपण तर हा साईजमध्ये काय असतो? मीडियम असतो. फिगर काढताना पण तशीच काढा. आता माझी तर थोडीशी फिगर ही झाली की तुम्ही कलेक्टरची साईज सगळ्यात जास्त दाखवायची, त्याच्यानंतर हे मीडियम दाखवायचं आणि बेस सगळ्यात कमी दाखवायचं आपल्याला. ठीक आहे. इमिटर हा डुपिंग लेवलला हेवीली डुप्ड आहे, पण साईजमध्ये मात्र काय आहे? मीडियम इन साईज. तसा बेस जो आहे लाईटली डुप्ड आहे आणि थिन इन साईज आहे. तुम्हाला साईज कळते आहे, समोर बेस दिसतोय आपल्याला. तिन्हीचं जर कंपॅरिझन केलं आपण तर सर्वात छोटा आपला बेस असतो, तो साईजमध्ये पण कमी आहे, डुपिंगला पण सगळ्यात कमी आहे. लाईट इन डुप्ड अँड थिन इन साईज. ठीक आहे. राहिला आपला कलेक्टर. तर कलेक्टरची साईज मात्र ह्या तिन्हीमध्ये सगळ्यात काय असते? मोठी असते. कलेक्टरची साईज सगळ्यात मोठी. दाखवताना आपण एवढी साईज दाखवली तरी चालेल, तिन्हीपेक्षा सगळ्यात हा कप्पा आपला मोठा दिसला पाहिजे कलेक्टरचा. तर कलेक्टर हा लार्जर इन साईज, लार्जर साईज, पण डुपिंग लेवल जे आहे ती मीडियम, मीडियम डुप्ड. ठीक आहे. बघा कलेक्टर आणि इमिटर एकमेकाचे उलटे आहेत. हा हायली डुप्ड आहे पण साईजमध्ये मीडियम आहे. पण कलेक्टर कसं आहे? मीडियम डुप्ड आहे पण साईजमध्ये मात्र लार्जर इन साईज. सगळ्यात मोठी साईज असते ती कलेक्टरची असते. बेस मात्र दोन्हीमध्ये पण कमी आहे, तो थिन इन साईज आहे आणि डुपिंग लेवल पण त्याची काय असते? कमी असते. याची डुपिंग लेवल सगळ्यात जास्त, याची डुपिंग लेवल मीडियम, याची डुपिंग लेवल सगळ्यात कमी. पण साईजमध्ये उलट, सगळ्यात हा मोठा, मग हा मीडियम, मग हा छोटा. ठीक आहे. फंक्शन पण लिहायचं आहे आपल्याला आणि कन्स्ट्रक्शन पण लिहायचं आहे. जर हा क्वेश्चन आपला क्वेश्चन काय येणार आहे? राईट कन्स्ट्रक्शन ऑफ बायपोलर ट्रान्झिस्टर्स. त्यामध्ये आपल्याला हे कन्स्ट्रक्शनच्या दोन्ही फिगर काढायच्या, दोन्ही सिम्बॉल काढायचे आहेत आपल्याला. त्याचे फंक्शन आणि कन्स्ट्रक्शन जे आता आपण सांगतो आहोत हे आपल्याला दोन्ही लिहायचं आहे. सर्वात सिंपल आणि सोपा क्वेश्चन आहे. फक्त फिगरमध्ये कन्फ्युजन आपण करायचं नाही. जसं नाव आहे त्या नावाप्रमाणे ते खाली कप्पे काढून त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? त्याच पद्धतीचे चार्ज काढायचे त्याच्यामध्ये, की इलेक्ट्रॉन्स असेल किंवा होल्स असेल. जसं वर नाव असेल, एन असेल तर इलेक्ट्रॉन दाखवा, पी असेल तर होल दाखवायचे. ठीक आहे. इतकी सोपी अशी फिगर आहे. 3 कप्पे काढले की त्याला 3 टर्मिनलची नावं देऊन टाकायची आपण. लेफ्ट साईडला इमिटर आहे आणि राईट साईडला कलेक्टर आहे, मध्ये बेस दाखवला आपण. तुम्ही बेस इच्छेऐवजी खाली जरी दाखवलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही. सिम्बॉलमध्ये सांगितलं मी तुम्हाला की सिम्बॉल कुठला तरी एक लक्षात ठेवा, म्हणजे दुसरा सिम्बॉल आपल्याला सोपा जाईल, फिगर चुकवायची नाही. आता 3 टर्मिनल आपण काढल्यानंतर वरचा कलेक्टर, खालचा इमिटर आणि मधला बेस. सिम्बॉलमध्ये कधीही इमिटर खाली दाखवायचा, कलेक्टर वर आणि बेस हा सेंटरला असतो. NPN म्हटलं की बाण किंवा ॲरो जो आहे तो डाऊनवर्डला. हेच आपल्याला PNP करायचं असेल तर इथं बाण दाखवायचा अपवर्डला. ठीक आहे. हा फरक आहे. तर आज आपण हा एकच पॉईंट घेणार आहे, खूप महत्वाचा पॉईंट आहे हा. बायपोलर ट्रान्झिस्टर पाहतोय आपण. बायपोलर म्हटलं की बोथ इलेक्ट्रॉन अँड होल टेक पार्ट इन कॅरिंग करंट थ्रू ट्रान्झिस्टर. ठीक आहे. दोन्हीही भाग घेतात, इलेक्ट्रॉन्स अँड होल्स म्हणतोय आपण. युनिपोलर म्हटलं की इलेक्ट्रॉन ऑर होल्स येईल, ऑर शब्द येईल त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये अँड आहे. हा फरक युनि आणि बायपोलर मधला.
बायपोलर ट्रान्झिस्टर आपण सगळीकडे वापरतो, ॲम्प्लिफायर म्हणून वापरतो, स्विच म्हणून पण वापरतो. फक्त त्याला ॲम्प्लिफायर म्हणून वापरायचे का स्विच म्हणून वापरायचे त्याच्या बायसिंगवर ठरतं, जो नेक्स्ट क्वेश्चन आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि मग त्याचं वर्किंग आपण पाहणार आहोत. कुठलं तरी एक वर्किंग पाहिलं तर एक आपल्याला लिहिता येईल. आपण एनपीएनचं वर्किंग पाहणार आहोत की जेणेकरून पीएनपीचं तुम्हाला आपल्याला मनाने लिहिता येईल. ठीक आहे, समजलं. हा टोटली कन्स्ट्रक्शनचा क्वेश्चन आहे. कन्स्ट्रक्शन जे दिसतं आहे ते आपण लिहिलेलं आहे की तो कसं वर्क करतो, त्याला सप्लाय दिल्यानंतर आत काय होत जातं हे आपण लिहिलेलं नाहीये. त्याला आपण वर्किंग किंवा ऑपरेशन म्हणतो. आपण फक्त कन्स्ट्रक्शन लिहितोय की टर्मिनल कोणते, त्याची नावं किती, त्याच्यामध्ये रिजन किती, त्याला जंक्शन किती, त्याच्यानंतर इमिटरचं काय काम आहे, कलेक्टरचं काय काम आहे, त्याच्यानंतर बेसचं काय काम आहे. ठीक आहे, कसे डुप्ड आहेत, कशा साईज आहेत, हेच फक्त आपण काय केलेले लिहिलेले. इट हॅज टू टाइप्स. बायपोलर ट्रान्झिस्टर हॅज टू टाइप्स, एनपीएन, पीएनपी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे सांगू शकता तुम्ही, इट हॅज 3 टर्मिनल्स, इमिटर, बेस, कलेक्टर. त्याच्यानंतर त्याचं फंक्शन सांगायचं आपल्याला. इमिटर काय करतो, इमिट्स इलेक्ट्रॉन ऑर होल्स. कलेक्टर कलेक्ट्स इलेक्ट्रॉन ऑर होल्स. बेस युज्ड फॉर कंट्रोलिंग. हे झाले फंक्शन. त्याच्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला सांगायचं. साईज, सगळ्यात मोठा साईजला असतो तो कलेक्टर, मीडियम साईजला आहे तो इमिटर, सगळ्यात कमी साईज आहे ती बेसची. आणि डुपिंग लेवलला उलट जायचं. डुपिंग सर्वात जास्त असते, हायली डुप्ड असतो तो इमिटर, मीडियम आहे तो कलेक्टर, आणि सर्वात डुपिंग लेवल कमी असणारा बेस. एवढंच आपल्याला इथं अपेक्षित आहे ह्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, जर नाही समजलं तर मला व्हॉट्सअपला सांगा, आपण हा क्वेश्चन रिपीट घेऊया. ठीक आहे, किंवा हेच लेक्चर तुम्ही 2 वेळा पहा आणि नोट्स टाकल्यानंतर वाचा. नाही समजलं एखादा पॉईंट तरी मला विचारा, मग त्या पॉईंटवर आपल्याला डिस्कस करता येईल. हा पॉईंट समजला तर याचे पुढचे पॉईंट समजतील तुम्हाला. ट्रान्झिस्टर खूप छान असं चॅप्टर जर समजला तर, पण नाही समजलं की मग डिफिकल्टी यायला लागतात. तर बेसिक समजून घेतलं की पुढे आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे.